किसी सर ने बोला है एकदम जबरदस्त लोग हैं हमारे, है ना, जबरदस्त। धीरे से अब सावकाश पेटतात। देखो मुझे ज्यादा हिंदी तो नहीं आती, मराठीत चालेल ना, कारण प्रॉपर पुण्यातला आहे त्यामुळं मराठी ही असं काही नाही, राज ठाकरे तिकडे आहे म्हणून मराठी बोलावं लागते, कंपल्सरी नाही आहे कुठली गोष्ट, परंतु जास्त आम्ही पुण्यामध्ये मराठी बोलतो त्याच्यामुळे मराठी। नाव नरेंद्र पंडित, प्रॉपर पुण्यातच म्हणावं लागेल कारण जवळजवळ 30-40 वर्ष झाले मी पुण्यात राहतो। तसं प्रॉपर जर बघितलं तर माझं पूर्ण नाव आहे विदर्भाशी, कारण मी अमरावतीचा प्रॉपर आहे, मित्र लक्षात घ्या। माझं सगळं शिक्षण अमरावतीमध्ये झालेलं आहे पूर्णच्या पूर्ण, आणि बिझनेससाठी म्हणता किंवा जॉबसाठी मी इथे गेलो होतो पुण्यामध्ये। माझं एज्युकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर मेकॅनिकलची डिग्री घेतलेली आहे, त्याच्यानंतर मिसेस फार्मासिस्ट आहे। एवढं सगळं असल्यानंतर प्रत्येक व्यक्ती काय करतो, जास्तीत जास्त जॉब करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर ना? कारण आपल्या इकडे विदर्भामध्ये काय आहे, कुठलाही जॉब लागला, काही शिक्षण झालं का, काय करायला पाहिजे त्यांनी, जॉब। हा, माझे वडील मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमध्ये असल्यानंतर त्यांचं पूर्ण लक्ष माझ्यावर होतं का यांनी जास्तीत जास्त जॉब करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी पुण्यामध्ये जॉबसाठी गेलो मेकॅनिकल असल्यामुळे। परंतु जेव्हा जॉब केला ना, म्हणजे सर्व्हिस केली ना, तेव्हा माझ्या एक लक्षात आलं त्या सर्व्हिसमधून फार मोठा पैसा कमवू नाही शकत, कारण कुठलाही व्यक्ती बघा ज्याचे स्वप्न मोठे असतात ना, तो कधीही एका जागी टिकत नाही, आहे ना, नाहीच टिकणार। कारण मी या 10 वर्ष जॉब केला ना, तर 10 वर्षाच्या जॉबमध्ये मी जवळजवळ 10 कंपन्या तरी चेंज केल्या असं, एका ठिकाणी राहतच नाही। माझी शेवटची कंपनी होती गॅस ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड, लास्ट कुठली, अलिबागची, टेक्निकल इंजिनियर होतो। SM ब्लॅके म्हणून एक कंपनी होती पुण्यातली, तिथे रिझाईन दिलं आणि नंतर मग मी वेगवेगळ्या टाईपचे बिझनेस करण्याचा प्रयत्न केला। परंतु काय होतं बिझनेसमध्ये ना, काय पाहिजे माहिती का, एक्सपिरियन्स पाहिजे। एक्सपिरियन्स जर असला तर 100% तो माणूस सक्सेस होतो, लक्षात घ्या, क्योंकि त्या एक्सपिरियन्स नाही राहिला तर सक्सेस नाही होता। मग मी माझं पहिलं इलेक्ट्रिकल शॉप टाकलं, राईट, सक्सेस झालो नाही, त्याच्यामध्ये जवळ लॉसमध्ये गेलो। त्याच्यानंतर दुसरं मी गोट फार्म टाकला। गोट फार्म तुम्हाला कदाचित माहिती असेल, गोट फार्म म्हणजे काय, शेळी पालन, शेळीचं फॉर्म, लक्षात घ्या। आणि मला एक त्याच्यासाठी पण मी एक ट्रेनिंग घेतलेलं होतं, आमच्या कोकले नगरमध्ये ट्रेनिंग झालं त्याचं, आणि त्यांनी एक सांगितलं होतं की 10-20 वर्षामध्ये भारतामध्ये मटणाचं शॉर्टेज येईल आणि तुमचं मटण हे विदेशात पण जाऊ शकेल, एवढं मोठं याचं उत्पत्ती आहे। तर मी गोट फार्म तेव्हा पण टाकला, सगळे शेतकरी सगळ्यांना मिक्स करून। परंतु एक असा कुठला आजार आला ना, तो शेतकरी पण पळून गेला आणि बकऱ्या पण पळून गेल्या, लक्षात घ्या, म्हणजे काही हातात राहिलं नाही, कारण काय झालं, लॉसमध्ये गेलो। त्याच्यानंतर मग मी होतं माझं त्याच्यानंतर मिसेस होती फार्मासिस्ट, मग टाकलं मी मेडिकल माझं स्वतःचं। म्हटलं चला हे तरी आपण टाकून बघूया, कारण लोक आजारी पडणारच आहे, हे तर चालणारच आहे, लक्षात घ्या, ते टाकलं। परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना ना, एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली, कुठलाही बिझनेस प्लॅन घ्या, त्याला एक सगळ्यात चांगलं जर मिळत असेल तर कर्ज, लोन, कारण काय असते, सगळे इझी असते। आणि माझ्या बाबतीमध्ये तेच झालं, मी काय करत गेलो, एक कारण लॉसमध्ये गेल्यामुळे काय केलं, लोन काढत गेलो, पतपेढी पासून तर नॅशनलाइज बँकेपर्यंत कर्ज काढले, लक्षात घ्या। अशी कुठली बँक नसेल का त्याच्यापासून लोन होतं। मग ते अर्ज झाल्यानंतर दुसरा माणूस काय करतं, याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे, तिकडनं पैसे घे, आणि मी पैसे घेण्यामध्ये एवढं एक्सपर्ट होतो ना, रस्त्यावर जरी चाललो ना तरी लोकांकडनं पैसे घेऊ शकत होतो, एवढं एक्सपर्ट होतो। गंमत बघा काय, एवढं एक्सपर्ट, कारण पैसे घ्यायची जर सवय लागली ना, लागली ना, ते कोणाचे पैसे जरी आपल्याकडे असला ना तरी तो आपल्याला पैसे देऊन द्यायचा, जाऊ दे, हा एवढा रोडतो म्हटल्यानंतर परत देईल, हा, म्हणजे ही परिस्थिती होती। म्हणजे अशी परिस्थिती होती, मला अजूनही आठवते, मेडिकलमध्ये ना एक शेवटचा माणूस आला होता माझ्याकडे, तो होता अकोल्याचा, आला आणि त्यांनी ओळख वगैरे झाली, आम्ही विदर्भातले असल्यामुळे ओळख झाली। फक्त त्यांनी एवढंच विचारलं, म्हणलं भाऊ, म्हणजे आपल्या भाषेत बोलला, भाऊ कधी जरी पैसे लागले ना तर मी हजर आहे, म्हणजे देता का 20,000? त्यांनी मला हात जोडले, पैसे पण दिले, पण परत नाही भेटला, लक्षात घ्या, ही अशी परिस्थिती।
आता या परिस्थितीमधून बाहेर जर जायचं म्हटलं तर काही ना काही करणं गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे की नाही? आता अशा वेळेस मग मी काय केलं, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये भरपूर स्टडी केला, बघत राहिलो आणि माझी जी ओळख झाली ना अशा वेळेस झाली आमचे ग्रेट 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 गुरु सुनील साखवेकर सरांच्या सोबत. आता मला सांगा, सुनील साखवेकर सरांसोबत ओळख झाली आणि एवढं सगळं त्यांना सांगितलं तर ते काय करणार आहे? ते डायमंडच आहे ना, स्टडी करणार. त्यांनी एकच सांगितलं मला, पंडित साहेब एक काम करा, जसं तुम्ही इथं बसलेले आहेत ना तसंच मला त्यांनी कल्याणला बोलावलं. लक्षात घ्या, तुम्ही एक काम करा, कल्याणला या, हा पूर्ण बिझनेस बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही डिसिजन करा. तुमचे जेवढे स्वप्न असेल ना हे 101% या इंडस्ट्रीमध्ये पुरे झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मला त्यांनी खात्री दिली. पहिला प्रोग्राम जेव्हा मी ऐकायला गेलो ना कल्याणला, पहिला प्रोग्राम मैंने जब गया ना मैं, तो वहाँ जाने के बाद पूरी भीड़ थी. आज जैसे भीड़ है ना, ये कुछ भी नहीं, इतनी भीड़ ना, एकदम बाहर जाके मैं खड़ा हूँ. म्हणजे बाहेर मी थांबलो, स्क्रीन चाललेला आहे, त्याच्यावर थांबलो आणि म्हटलं यार चाललं काय आतमध्ये. म्हणजे बघा ना, गर्दी झाल्यानंतर काय वाटते, अरे आतमध्ये चाललं काय. आणि मला पुण्यावाल्या माणसाला अर्धा तास झाला रोडवर, म्हणजे इथं थांबा लागलं. एक तर आम्ही पुणेकर काय करतो माहिती का, स्वतःची जागा, स्वतःचं सीट, हे सगळं असं सिस्टम मध्ये असते आमचं काम. लोकलमध्ये मी पुण्याहून आलो आणि थांबण्याची गरज म्हणजे निश्चित आतमध्ये काहीतरी चाललेलं असणार. आधे घंटे के बाद जब एंट्री मिली तो अंदर जाके देखा सारे लोग पैसे कमा रहे है ना, सारे लोग. भाजी वाली बोल रही महीने पैसे कमाए, सीए बोल रहा महीने पैसे कमाए. मैंने यही सोचा इतने अगर लोग पैसे कमा रहे ना तो 100% नरेंद्र पंडित भी कमा सकता है. कारण काय एवढं सगळं बघितलं, स्वतः प्रवीण सरांना बघितलं, दयानंद सरांना बघितलं, सगळ्यांना जेव्हा बघितलं तेव्हा एक तरी विश्वास आला का 100% या इंडस्ट्रीमध्ये पैसाच पैसा आहे, आपल्याला करायला काही प्रॉब्लेम नाही. आता काय होतं, दुसरी गोष्ट डिसिजन. बघा, डिसिजन हे फार महत्वाचं असतं आहे की नाही. डिसिजन फार महत्वाचं आहे, कारण मी बघितलं जे लोक दुसऱ्याच्या डिसिजनवर डिपेंड राहत असतात ते लोक कधी सक्सेस होत नाही. परंतु जे लोक स्वतःचं डिसिजन घेतात ना ते 100% सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. माझ्यासमोर काय डिसिजन, मला सरांनी प्रश्न विचारला, म्हणाला कधी चालू करता पंडित साहेब. म्हटलं कधी काय आता, कधी काय आता ना. कारण मला माहिती आहे तो माणूस 15 लाख मायनस आहे, 15 लोक ऑलरेडी शिवाय देऊन राहिले, अजून 16 वाजतील काय फरक पडणार नाही. लक्षात, लाईन मध्ये तसे पण उभेच आहे ना. आणि इतने हमने खड्डे गिरा दिए और एक खड्डा गिराएंगे, लेकिन यही खड्डा सारे खड्डे बुझा सकता है, इतना तो व्यापता. आणि मला खरंच छान वाटलं जेव्हा मी प्रोग्रामला गेलो ना, ते काळे कोटवाले फार चांगलं वाटलं. कारण बघा, तुम्ही कधी लक्षात घ्या, कोणाच्या हातात मिळवायचे असते माहिती आहे का, जो माणूस पैसे कमावतो ना त्याच्या हातात मिळवा, 100% पैसा आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. आणि मला एवढी आयडिया होती, काही सगळे काळे कोटवाले पैसे कमावून राहिले, त्यांच्या हातात मिळवलं तर पैसाच पैसा येणार आहे. नाही, पण मी मेडिकलवाला ना, माझ्याकडे कोण येते, कोण येते, सगळे पेशंट. पण याच्या हातात मिळून काय मिळणार आहे, दुनियाची बिमारी. दोन गोष्टी मी बघितलं बरोबर आहे की नाही. सॉरी, माझं मेडिकल होतं ते गोष्ट वेगळी आहे, पण एक गोष्ट बघितली काढला आपल्याला हे. पण हे जो ड्रेस आहे, हा ड्रेस घालण्याचा संधी कुठे मिळणार आहे, इथेच ना. तर हे मिळेल की ना. आता हे ड्रेस घेऊन मी जर मेडिकल मध्ये बसलो तर माझ्याकडे औषध कोण घेणार हो. लोक म्हणणार यालाच औषधाची गरज आहे. म्हणजे सही टाइम पे सही जगह जाना जरुरी आहे. जॉईन केल्यानंतर लक्षात घ्या, बिझनेसला सुरुवात केली आणि मिसेसला पण मला एक प्रश्न विचारला. अहो म्हणाले एवढं आपल्यावर कर्ज आहे, परत तुम्ही नवीन बिझनेस चालू केला आणि एवढे सगळे बिझनेस चालू केले तर माझं डिसिजन घेतलं, परंतु हा नवीन व्यवसाय चालू केला, मला विचारलं पण नाही. तिला विचारलं, म्हटलं एवढे सगळे बिझनेस आपण चालू केलं, तुझं डिसिजन घेतलं, मला काय मिळालं. हे मनातल्या मनात बोलले. कोणाचं ट्रेनिंग देऊ शकतो, म्हणून एक डिसिजन हे मला माझं घ्यायचं होतं. लक्षात घ्या. आणि खरं सांगतो तुम्हाला, त्या दिवसापासून सुरुवात केली त्या व्यवसायाची. काय, ज्याला प्रॉडक्ट पाहिजे त्याला प्रॉडक्ट दिलं, ज्याला बिझनेस पाहिजे बिझनेस दिला. मला पहिले 2 महिने लागले. लक्षात घ्या, पहिले 2 महिने लागले. पहिलं माझं 2 महिन्यानंतर इन्कम आलं 19,000चं. राईट, पण ज्या दिवशी 19,000चं आलं त्या दिवशी काढलं 19 येऊ शकते, 1 करोड पण येऊ शकते. लक्षात घ्या. कारण मी एक बघितलं, लॉस काही आहे का व्हायच्या.
मिळणार तर काय मिळणार आहे? आणि खरं सांगतो मी तुम्हाला, मी माझ्या लाईफ पासून जाम परेशान होतो. कशापासून? या सगळ्या लोकांपासून. कारण सूट लोक पैसे मागायला, लूक पैसे मागायला, बरोबर आहे. आणि ज्याच्याकडे पैसे नसतात ना, त्याची घरात तरी इज्जत काय असते का? आणि सगळे लोक सजेशन द्यायलाच असते, पाहुण्यानं असं करायला पाहिजे, त्यांनी असं करायला पाहिजे, दुनियाचं सगळं सजेशन. पण याच्यामध्ये माझे वडील सगळ्यात दुःखी, कारण मी सगळ्यात पहिला प्लॅन मी त्यांच्याकडे घेऊन गेलेलो. आणि ते मिलिटरीतले. मिलिटरीतला माणूस कसा, आपण नेहमी म्हणतो इथं असते, पण तसं काही नाही आहे. जेवढ्या मिलिटरीतल्या शिव्या असतात ना, तेवढ्या त्यांनी मला दिले. चालाय काय, गाडव आहे, त्याला कळत नाही, एवढे पैसे दिले, मेडिकल टाकलं, सगळी चांगली तुझी सोडून दिली, असं सगळं. आणि जेव्हा मी बिझनेस करत होतो ना, हे सगळं मला वडील मिलिटरी मुली बघायला पाठवत होते. मुलगी एक दोन मुलीकडे गेलो मी मुली बघायला. म्हटलं यार मुली हे तुझ्याकडे पैसे, तुम्ही काय करता? मी एकाला प्लॅनच देऊन आलो. भांडणाला परत पाठवलंच नाही. असंच परत त्यांना कळलं नाही का मी काय करतो म्हणून. नमस्कार पाहुणं, ही परिस्थिती. मग वडील नाही बोलले, मग ते आमचे बंधू, ते होते टीचर माणूस कसं माहितीये ना, जोपर्यंत पूर्ण पाहणार नाही तोपर्यंत मला म्हटलं राजेश जबरदस्त बिझनेस आहे, करोड रुपये मिळने वाला है, इसमें आपण करेंगे. तर मला एक तर तू तरी पागल असत, नाही तर मी तरी पागल असणार. झालं दोघं. आता माझे मेडिकल वाले एवढे भारी होते ना, ते मला नेहमी बोलले, पंडित अर्ध्या रात्री जरी प्रॉब्लेम आला ना, तू माझ्याकडे ये. मी म्हटलं मोर्चा आपण अर्ध्या रात्रीवाल्याकडे येऊ. मग त्यांच्याकडे गेलो, ते एवढे भारी, हा बिझनेस करतो तो, असं करतो तसं करतो. त्यांनी पण मला वेळात नाही. मी म्हटलं जाऊ द्या, हे जाऊ द्या, ते जाऊ द्या, आपण नवीन लिस्ट काढूया. लक्षात घ्या. आणि नवीन लिस्टवर काम केलं, कारण मला माहिती हे येणारच आहे कधी ना कधी. आणि नवीन लिस्टवर जेव्हा काम केलं तेव्हा 2 महिने लागले मित्र, परंतु लोक भेटत गेले. लक्षात घ्या, लोक मिळते असं नाही आहे, लोक भेटत गेले, एवढे भेटत गेले ना, कधी 2,10,000 घेतलं हे पण मला कळलं नाही मित्र. लक्षात घ्या. आता ITC एमरॉल आहे, तर तो प्लॅटिनम आहे, गुरु आहे आमचे. त्यांनी तेच मला सांगत होते आता इन्कम किती आहे म्हणून. हे विशेष म्हणजे सांगायचं तात्पर्य, एवढा सगळं बिझनेस सहज होते. आणखी अजून मी या व्यवसायामधलं काय बघितलं, काय याच्यामध्ये तुम्ही या पार्टिसिपेट व्हा, लोकांना प्लेस करा. कधी कोण माणूस कधी मिळेल कधी तुम्हाला कळणार नाही, बरोबर आहे. आज तुमच्या हातात रेषा असो का नसो, पण खाली 2 माणसाच्या हातात जरी रेषा असली ना, तुमची रेषा चेंज झाल्याच्या. मी तर विदर्भातला, पुण्यात ना काय लोक होते का माझ्या? कोणीच नाही. एक तर आपलं रेकॉर्ड किती चांगलं. मला बोलले नाही टीचर, म्हणाले एवढं सगळं बिझनेस करतो, आपली इज्जत जाणार नाही काय? म्हटलं तशी कुठं आपली इज्जत आहे? जाण्यासाठी इज्जत तर पाहिजे ना. जेव्हा पैसे आले ना, पैसे सांगतो तुम्हाला, पैसे आले ना, तुम्ही स्वतः लोकांना फोन करायला लागलो तर पैसे आले बरं का माझ्याकडे, घेऊन जा. हेच पण पुढे आलं तयार नाही. म्हणते बघा, पैसे येऊन सुद्धा लोक पुढे यायला तयार नाही. त्यालाच म्हणतात खरं सांगतो तुम्हाला, मेडिकल वाले होते सगळे डिस्ट्रीब्युटर, त्यांना बोलवून पैसे दिले हो. परत बोलवून म्हटलं हा चेक घ्या, आणि कधी गरज पडली ना तर परत माझ्याकडे या, पैसे मागणार नाही, एक लक्षात घ्या. बोलून पैसे दिले परत. परंतु जेव्हा चेक क्लिअर झाले ना, तर त्यांना अजून डाऊट आला, हा करते काय? आपल्याला काय पाहिजे? तेवढंच पाहिजे ना, करते काय? ठीक आहे. सगळ्यांना नेहरू मेमोरियल हॉलला घेऊन गेलो, बिझनेस प्लॅन दिला, जेवढे पैसे दिले होते तेवढे परत घेऊन दिले सगळं. अगदी काही नाही माझ्यासोबत ते झालंय. अरे असे बँकेमध्ये पण तसंच किस्सा झाला. 4.5 लाख रुपयाचं आउटस्टँडिंग होतं, 5 लाख रुपयाचा चेक घेऊन गेलो. चेक जेव्हा घेऊन गेलो तर बँकवाले माझी इन्क्वायरी करतो तर पैसे आले कुठून. म्हणाले साहेब, पहिले तुमचं नाव टॉप 10 ला होतं, त्याच्यामध्ये टी होल्डर म्हणून. लक्षात घ्या. आता तुमचं वर आहे, फोटो नाही लावला काय. फक्त 3 जण इन्क्वायरी, 3 जण माझं परत चेकिंग करतो ते पैसे आले कुठून. मी म्हटलं साहेब मी असा बिझनेस करतो, काय असते माहितीये का, ह्या इंडस्ट्रीमध्ये आलं ना, पैसे जरी आले तर विश्वास नाही ठेवत लोक. ठेवतात का? आता ते ठेवत असेल, पहिलं तर ठेवत पण नव्हते. आले कुठून?
सगळे चेक त्याचे. त्यानंतर त्यांना जेव्हा समजून सांगितलं ना तर सगळे तयार झाले. मला ठीक आहे, काही हरकत नाही, आमचा चेक घ्या, त्यांना क्लिअर करा. लोन क्लिअर केलं तर दुसऱ्या दिवशी घरी गेलो. घरी गेल्यानंतर जेव्हा मी मेडिकल जेव्हा ओपन केलं सकाळी, हे दोन्ही मॅनेजर हजर. म्हणजे काय झालं, मला साहेब आमचा पण फॉर्म भरून घ्या. लक्षात घ्या, कारण ते म्हणाले जर 20 वर्षाचं कर्ज हा जर 4 वर्ष जर क्लिअर करत असाल तर हा जो बिझनेस करतो ना हे 100% क्लिअर बिझनेस हे मी बघितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगा ना, पैसा आल्यानंतर काय होऊ शकते. चर्चा एवढी असते ना चर्चा याच्यामध्ये. मी बघितलं चर्चेला काही गुदान नाही आहे. माझ्या सोसायटीमध्ये माझ्या नावावर मीटिंग व्हायची. माझ्या नावावर मी विचार केला, माझं बोर्ड नाव आहे, मीटिंग कशासाठी? नाही, तुम्ही रात्री लेट येता म्हणून मीटिंग आहे. एक वॉचमन ठेवा ना. काय म्हणजे तुमच्या घरात भांडणं चाललंय काय का तुम्ही लेट येता? बघा लोकांना काय असते माहिती, स्वतःचं काय हे महत्वाचं नाही आहे, दुसऱ्याचं काय हे लई महत्वाचं असते. पण तू भांडणं सोडायला येणार आहे काय? ही वस्तुस्थिती एवढी मोठी चर्चा. जेव्हा मी पहिली गाडी घेतली ना आल्टो, सगळे लोक विचार करायला लागले, यार हे आल्टो घेतली ना, ते गाडी चालणार कशी? आणि त्यांना घेतली त्यांना टेन्शन नाही. एवढं मोठं याच्यावर कर्ज आहे, एक दिवस आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. मी अनाऊन्स केलंय की आत्महत्या करणार आहे. एवढी मोठी चर्चा. लक्षात घ्या. पण तो या चर्चेमध्ये आमच्या सासूबाई पण सामील झाले. चुकीच्या ठिकाणी पोट घेतली. मोठी गाडी सगळी चेंज. आम्हाला माहित होतं एक दिवस मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. मग सगळे लोक बोलायला लागले, जो बंदा है ना, ये बंदे में बहुत दम है. जो भी काम करता है ना, म्हणजे बंदे में दम है. मी म्हटलं बंदे में दम नहीं है, बंदे के धंधे में दम है. मला सांगा ना, ह्या सगळ्या गोष्टी मला एकच म्हणायचं, या इंडस्ट्रीमध्ये आले, या बिझनेसमध्ये आले, चर्चा ही होतच राहणार. पण जेवढी मोठी चर्चा तेवढा मोठा माणूस पैसे कमावला. त्यामुळे चर्चेला घाबरण्याची गरज नाही आहे. आज या इंडस्ट्रीने मला काय दिलं, जवळजवळ नाही म्हटलं तर माझा आता काळ जर बघितलं तर 16-17 वर्षाचा झालेला आहे. सरांबरोबर माय लाईफ मध्ये आम्ही आहेत बरोबर. काय दिलं, पुण्यामध्ये 3 फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची किंमत 5 करोडपेक्षा जास्त आहे. अमरावतीला फार्म हाऊस आहे, त्याच्यामध्ये 450 संत्र्याची झाडं आहेत. पुण्यामध्ये 2 ठिकाणी जागा आहे. लक्षात घ्या. आज मी एका जागेचं कॅल्क्युलेशन करत होतो. 20 गुंठे म्हणजे किती झाले, 20,000 स्क्वेअर फूट. सर जेव्हा घेतली तेव्हा 1 लाख रुपयाने घेतलेली. आज त्या जागेचा रेट आहे 15 लाख रुपये गुंठा. म्हणजे जर सांगायचं तात्पर्य झालं तर 3 करोडच्या पेक्षा आजच्या ठिकाणी चिखलीसारख्या ठिकाणी. तर ह्या व्यवसायाने केलेलं आहे. काय एक मेडिकलवाला काही स्वप्न नसते साहेब. लक्षात घ्या. आणि आम्हाला माझं तर मेडिकल अशा ठिकाणी होतं ना, तिथं गायनिक आहे, पेडियाट्रिक आहे, सगळं काही आहे ना. आम्ही दिवाळी बघितली ना काहीच बघितलेलं. पण या इंडस्ट्रीमध्ये आलो, पहिला टूर केला मलेशियाचा. कॉन्फिडन्स वाढला. 3 वेळा मलेशिया जाऊन आलो, 6 ते 7 वेळा थायलंड झालं, 2 वेळा दुबई झालं, 2 वेळा युरोप झालं, स्वित्झर्लंड झालं, ऑस्ट्रिया झालं, इटली झालं. आणि कुठलाही मेडिकल वाला तर पासपोर्ट बघा, माझा पासपोर्ट बघा, आपल्या पासपोर्टला सिक्के मारायला जागा नाही. ही पावर आहे. तर सगळेच लोक येतात, त्याच्यातला भाग नाही आहे. तुम्हाला काय वाटतं सगळेच मेडिकल वाले आले असणार काय? आणि आले पण नाही पाहिजे, औषध कोण विकणार? त्याचा विचार, जिसका सोच है ना, वही माय लाइफ में आता, वही पैसा कमाता है दोस्तों. आमचे राजेश पंडित प्रायमरी टीचर, सगळे टीचर आले काय? नाही आले सगळे टीचर. गव्हर्नमेंट जॉब हो, गव्हर्नमेंट जॉब सोडणं म्हणजे काही कमी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं सोडून म्हणजे काय कमी आहे का? जेव्हा त्याला जॉब सोडायला लावला ना, जॉब सोडायला लावला ना, तर त्याच्या आमच्या घरात मीटिंग झाली. पण म्हणाले तुम्ही तर तुमचं जॉब सोडला सगळं सोडलं, पण आमच्या पाहुण्याला पण तुम्ही जॉब सोडायला लावता. तेव्हा ते आम्हाला बोलले, म्हणजे भाऊ तुम्हाला माहितीये का आपल्याकडची भाषा, भाऊ म्हणजे तुम्हाला माहितीये का आम्ही मुलगी कोणाकडे बघून दिली जॉबला. खरं गोष्ट आहे. तेव्हा मीटिंग झाली तेव्हा ते बोलले, म्हणाले मुलगी कोणाकडे बघून दिली जॉबला, जिथे सर्व्हिस करतात ना त्यांच्याकडे बघून दिली, आम्ही पंडित फॅमिलीकडे बघून दिली म्हणाला. हे वर्ल्ड होते. पण जेव्हा पहिला टूर लागला ना सिंगापूर इंडोनेशियाचा, तर वडिलांना घेऊन गेलो मी. आणि सासऱ्याला म्हटलं सासऱ्याला पण सोबत घेऊन जा, कारण आतापर्यंत तो कुठून आलेलं नाही आहे.
घेऊन गेलो सिंगापूर इंडोनेशियाला. माझ्या वडिलाचं स्टेटमेंट चेंज, कारण माझे वडील मिलिटरीवाले 1962 घेणारे, आणि त्यांना आता सकाळचं फ्लाईट होतं. सकाळचं फ्लाईट होते, एअर होस्टेस झाली. हॅव यू ड्रिंक सर? इथं पण भेटते का? पण घरी तो कोणी देत नाही. मी तर एअर होस्टेस घेऊन आली, पण चकना पण भेटणार, ते पण तेच आणणार आहे. वडील खुश. वडील तिथून आल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट चेंज, म्हणजे हाच पोरगा माझ्या कामाचा. आणि राहिले सासरे बुवा. सासरे बुवाने गावात मीटिंग घेतली. म्हणाले आम्ही जे पोरगी दिली ना आतापर्यंत फक्त म्हणाले जॉबकडे बघून दिली नाही, पण ती फॅमिलीकडे बघून दिली. पैशाला स्टेटमेंट चेंज होतात. मला सांगायचं एकच आहे का पैसा किती इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आज पैसा नाही तर तुम्ही काहीच नाही आहे, पैसा आहे तर सगळंच काही आहे. आज खर्च पण तुम्हाला विचारतात तर पैशामुळं. नाही तर मी पहिले घरी जात होतो ना, माझी मिसेस असे दरवाजा उडवत होती ना, त्याचा हम आपके है कोण. आज दरवाजा असं उघडते ना, हम आपके दिल में रहते. किती वेळा विचारते जेवले का नाही जेवले का, पहिले कधी करा. ह्या सगळ्या गोष्टी जर चेंज होत असेल ना, ह्या सगळ्या पैशामुळे होतात. तर मला एकच सांगायचं आहे मित्रो, का इंडस्ट्री जबरदस्त आहे. आज पैसे भरपूर जण कमावून राहिले. सरांनी मग जसं सांगितलं ना, एवढा पैसे कमावून राहिले. माझे सगळे मित्र आहे, माझ्या बरोबरचे मित्र आहे. आज संजय बाबळेचं उदाहरण देतो, सर डायमंड आहे. अरे तो जो पैसे घेतो ना, तर आमचा फोन होते अडीबोली पट्टी कोणीच लाग आले, काय करा तो एवढे पैसे साठे इकडे आमचे 18 घेतलं. अरे एवढे आले. हर एक व्यक्ती पैसे. मला सांगा, ते जर पैसे कमावत असेल तर आपण कमावणार नाही का? फक्त मेहनत करावं लागणार आहे बस. आणि मेहनतीला कधी मागे नाही पडायचं. कारण मी बघितलं, मेडिकल चालून मी बघितलं, LIC करून मी बघितलं, रिअल एस्टेट करून मी बघितलं, जॉब करून मी बघितलं, सगळे बिझनेस करून बघितले. सगळ्यांच्या ह्याच्यातनं माझ्या एकच निदर्शनात आलं, आपले स्वप्न इथं पूर्ण होऊ शकत नाही. फक्त पूर्ण होते ते डायरेक्ट सेलिंग मध्ये आणि माय लाईफ मध्ये. माणसाचं गाडीचं स्वप्न असते का नसते. मग अशी सरांनी सांगितलं जागवार सगळ्या गाड्या युज केल्या, आणि आहे परिस्थिती. आज मोठ्या गाड्या युज करतो. बाहेर नाही तर तुम्ही जा, एखादी गाडी लोक घेतात, आणि जेव्हा गाडी विकताना निघते ना, तर 20,000 किलोमीटर गाडी चाललेली असते. आमची गाडी बघा, माझी थोडा 3.5 लाख किलोमीटर. त्याला जेव्हा विकायला गेलो ना, तो विचारतो चालवली कुठं. ते विचारू नको म्हटलं. कधी ऍक्सिडेंट बघितला का नेटवर्करचा? नाही, कारण गाडीला पण माहित असते खड्डे कुठं आहे, ते पण बरोबर आपल्या घरी घेऊन जाते. इतर जणांची कधी निघाला कधीतरी असते ना. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या एन्जॉय जर करू शकत असेल ना, तर ह्याच इंडस्ट्रीमध्ये करू शकता मित्र. कंपनी चालू झाली तेव्हा एक प्रॉडक्ट होतं फक्त, तुम्हाला पण माहिती आहे. आज किती आहे? आज 200 पेक्षा जास्त प्रॉडक्ट आहे की नाही. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा ज्यूस होतं. टायमिंग फाईलला लोक ज्यूस म्हणायचे, पण आज लोक संजीवनी म्हणतात. आणि अजून नवीन प्रॉडक्ट येतच चाललेले आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आज ह्या व्यवसायामध्ये. तर मला सांगा, करायला पाहिजे कधी करायला पाहिजे. आणि लॉस काहीच नाही हो. आज तुम्ही एक प्रॉडक्ट एक आयडी काढला, काय मिळणार तुम्हाला? प्रॉडक्ट मिळतात. लॉस काय झालं तर काय होणार आहे? फायदा कितीचा फायदा करावर कोणावर डिपेंड आहे? आपल्यावर. आणि खरं सांगतो तुम्हाला जर बाहेर जर पडायचं असं कर्ज आणि या सगळ्या जिंदगीमधून जर बाहेर जर पडायचं असेल ना, फक्त प्रामाणिकपणे 3 वर्ष ना काम करा. 3 ते 5 वर्ष ना नॉन स्टॉप काम करा. तुम्ही म्हणतो तुम्हाला नॉन स्टॉप काम करा, एवढं काम करा ना, एक दिवस असा येईल ना, पैशाच्या मागे नाही जावं लागणार, पैसा तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार. आणि हा विदर्भ आहे. एकदा जर स्टार्ट झाला तर स्टॉप होत नाहीये, लक्षात घ्या. कारण आम्ही विदर्भवाले आहे, नेहमी आप असतो का नसतो. असं आज तरी तुम्ही डिसिजन घ्या का आपल्याला सगळ्यात जास्त करोडपती ऑलरेडी इथं आहेच आहे तसे, पण सगळ्यात जास्त करोडपती जर असेल ना पूर्ण भारतामध्ये एकच ठिकाण ते म्हणजे नागपूर. एक गाड्याच्या मागे जर गाडी कुठली चाललेली असणार ना, ती कोणाची असणार? फक्त माय लाईफची. कारण स्वप्न बघा, स्वप्नाशिवाय पर्यायच नाही आहे. मी पण स्वप्न बघत राहिलेलो आहे. आणि स्वप्न जाऊन माणूस जो बघतो ना, तोच मोठा होतो मित्र, लक्षात घ्या. तर आज तुम्ही मला ऐकलं तर
मी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः म्हणजे आमचे सगळे ऑर्गनायझर, सगळे ITC, सुनील हुड झाले, आमचे अष्टनकर सर झाले, त्याच्यानंतर आमचे छोटे वासनिक सर, त्याच्यानंतर सगळे आमचे ITC मित्र आहेत, सगळे त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः आमचे वोट त्यांचाही धन्यवाद देतो. आणि आमचे बुलबुले सर आणि आमचे भामका सर त्यांच्यामुळे येतो. आणि आज माझी जे टीम आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच.